बालमित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही गणित शिकत आलात, पण आज आपल्याला जे शिकायचं आहे त्याचं नावच आहे सोपे गणित. पेज नंबर 52 वर आपण शिकणार आहोत सोपी बेरीज व वजाबाकी. आता ही सोपी कशी आहे ते बघा बरं. आता इथं कसं आहे, 41 अधिक 10 म्हणजे 4 दशक 1 एकक. 1 2 3 4 आहेत का नाही हे 4 दशक आणि पुन्हा 1 एकक म्हणजे 40 आणि 1 41 झाले. आणि अधिक किती केले, 1 दशक म्हणजे हे 10चा जुडगा अजून एक वाढला. म्हणजे आता ह्यांची जर बेरीज केली तर किती दशक होतील, हे 1 2 3 4 दशक आणि हे 5 दशक. 5 दशक आणि 1 एकक उत्तर येईल. म्हणजे उत्तर किती येईल आपलं, 1 2 3 4 5 दशक आणि 1 एकक 50 आणि 1 51. समजलं आहे का नाही सोपं. मग अगदी तसंच खाली सुद्धा बघा काय दिलंय, 4 दशक आणि 1 एकक वजा 10 म्हणजेच काय रे, 1 दशक आहे. म्हणजे बघा 1 2 3 4 हे झाले 4 दशक आणि 1 एकक. ह्या 4 दशक 1 एककमधून 1 दशक वजा करायचे. म्हणजे काय रे, 40 ह्या 4 दशकमधून 1 दशक वजा केलं, उरलं किती, फक्त 3 दशक. म्हणजे उत्तर किती येईल, 3 दशक 1 एकक. बघा बरं 3 पंच आहेत का नाही, 10 10चे 3च पंच उरले आणि 1 एकक. 30 आणि 1 31. कळालं. अगदी तसंच आहे बालमित्रांनो इथं खाली सुद्धा. इथे आपण 10च्या टप्प्याने बेरीज व वजाबाकी करायला शिकलो. बेरीज 20 ने वाढवून किंवा 20 ने कमी करून, हे सुद्धा सोपं आहे. बघा 3 दशक आणि 7 एकक म्हणजे किती झाले, हे 30 आणि 7 37 अधिक 20. म्हणजे बघा आता इथं हे आहेत 1 2 3 दशक आणि 1 2 3 4 5 6 7 एकक, 3 दशक 7 एकक म्हणजे किती झाले, हे 37 अधिक इकडं किती येते 2 दशक. मग आता 3 आणि हे 2 किती झाले, 20. 3 आणि 2 झाले 5. बरोबर आहे. म्हणजे 5 दशक आणि हे 7 एकक जशाला तशी राहतील. हे बघा 1 2 3 दशक आणि त्याच्या पुढचे हे 2 वाढवले, 4 5 5 दशक आणि 7 एकक म्हणजे 50 आणि 7 57. तसंच वजाबाकीचं सुद्धा आहे. 3 दशक आणि 7 एकक म्हणजे हे किती झाले, 30 आणि 7 37 वजा 2 दशक म्हणजे 20. मग आता ह्या 3 दशकमधून 2 दशक वजा जर केलं तर एकच उरल ना. हे बघा आता हे 2 दशक वजा करायचे, 3 मधून 2 गेले 1 म्हणजे उत्तर काय येईल रे, 1 दशक आणि 7 एकक. 10 आणि 7 17. आता हे जसं सोपं आहे तसंच ही सर्व बेरजेची क्रिया अतिशय सोपी आहे बालमित्रांनो. बघा बरं आता हे किती सोपे गणित आहेत. एककमध्ये 6 लिहिले आणि खालचे जे 10 आहेत ते एककमध्ये 0 आणि दशकमध्ये 1. मग आता ह्यांची बेरीज करायची म्हणजे एककची बेरीज आली 6 आणि 0 6च आणि दशक 1 वर काहीच नाही म्हणजे नित उरल फक्त 1च. म्हणजे 1 दशक आणि 6 एकक म्हणजे किती झाले, हे 16. अगदी तसंच पुढचं सुद्धा सोपंच आहे. काय म्हणलंय, 18 आता जर असंच मांडणी केली तुम्ही तर आता याच्यामध्ये काय येईल, मांडणी केल्यानंतर बघा बरं 1 दशक 8 एकक आणि 2 दशक 0 एकक ह्यांची बेरीज. मग 8 आणि 0 किती आला, 8च आणि 2 आणि 1 किती आलं,
3 म्हणजे 30 आणि 8 38. समजलं? तसंच आता इथलं बघा 15 वजा 10 म्हणजे इथं दशक, इथं एकक. अशा पद्धतीनं फटाफट रेषा ओढायच्या. तक्ता तयार झाला रे झाला की मांडणी करा. 1 आणि 5 आणि इथं 1 आणि 0 वजा. उत्तर 5 मधून 0 गेले, उत्तर आलं 5. 1 मधून 1 गेलं 0. झालं हे पण गणित. आता पुढचं गणित बघा काय होतं. 26 वजा 10 इथं दशक, एकक. इथं 2 6 1 0 आणि ह्यांची वजाबाकी आहे का नाही सोपी. ह्याचं नावच आहे सोपी वजाबाकी. मग उत्तरसुद्धा सोपंच आहे. मग आता ह्यांची वजाबाकी. 6 मधून 0 गेले उरतात किती 6च आणि 2 मधून 1 गेलं उरतंय किती 1. म्हणजे उत्तर किती आलं 1 आणि 6. 1 दशक 6 एकक म्हणजे उत्तर आलं 16. समजलं? त्याच्याही पुढचे पहा बरं पुढचंही गणित कसं आहे. 29 आणि 30. मग आज लगेच लिहायचं 29 आणि 30. किती सोपं आहे रे. 9 आणि 0 ह्यांची बेरीज झाली 9 आणि 3 आणि 2 ह्यांची बेरीज झाली 5. 3च्या पुढं किती मोजायचे 2 अंक म्हणजे 3च्या नंतर 4 आणि 5. उत्तर आलं 5. दशक 9 एकक म्हणजे 50 आणि 9 59. पुढचं गणित बघा. दशक एकक पटापट मांडणी करायचं. लगे रेष ओढायची आणि 6 आणि 2 1 आणि 0 ह्यांची बेरीज. 2 आणि 0 किती रे 2च आणि 6 आणि 1 7. अरे किती सोपं आहे. पुढचं गणित बघा काय आहे. दशक आणि एकक. इथं किती 3 आणि 4 2 आणि 0 वजा. आणि आता बघा आता अशा पद्धतीनं जर केलं तर उत्तर किती येईल. 4 मधून 0 वजा केले तर येईल 4च आणि 3 मधून 2 गेले उत्तर येईल 1. आलं का लक्षात. म्हणजे 10 आणि 4 14 म्हणजे हे झालं उत्तर ह्या वजाबाकीचं. होतं ना हे ही सोपं. पुढचं गणित बघा काय आहे. पुढच्या गणितामध्ये दशक एकक असं मांडायचं. इथं 53 वजा 10 आहे. मग इथं 5 3 1 0 वजा. आणि मग असं करून मग आता काय येईल उत्तर. 3 मधून 0 गेलं उत्तर आलं 3. 5 मधून 1 गेलं उत्तर आलं 4. म्हणजे उत्तर किती आलं 40 आणि 3 43. आता 77 आणि 20. इथं दशक इथं एकक. इथं 7 इथं 7 इथं 2 इथं 0 अधिक. आणि मग आता काय होईल. अशा पद्धतीनं बघा ह्यांची बेरीज करायची. मांडणी करता आली की येते बघा. 7 आणि 0 किती आलं 7च आणि 7 मध्ये 2 मिसळा. 7 नंतर 2 किती 8 9. उत्तर आलं 9. दशक 7 एकक म्हणजे 97. पुढचंही गणित तसं आहे. दशक एकक 8 4 1 0 अधिक. लगेच अशी मांडणी लगे रेषा लगे अशा पद्धतीनं लगे असं आणि अशी एक रेष. 4 आणि 0 किती आली बेरीज 4च. 8 आणि 1 किती आलं 9. पुढचं बघा वजाबाकीचं दिलंय. दशक एकक 6 7 2 0 वजाबाकी करायची. आणि अशी वजाबाकी केली की काय होईल. वरून रेष खाली घेतली इकडून आडवी केली. 7 मधून 0 गेले उरले 7. 6 मधून 2 गेले किती उरले. 6 मधून 2 गेले 1 2 3 4 5 6 रेषा आणि ह्याच्यातून 2 गेल्या तर किती उरले 4. 4 दशक 7 एकक. शेवटचं गणित दशक एकक अशी मांडणी केल्यानंतर पुन्हा काय करायचं लगेच त्याला तक्ते करून घ्या. अशा पद्धतीनं तक्ते केले की त्याच्यानंतर 9 2
3 0 वजा 2 मधून 0 गेले 2, 9 मधून 3 गेले 1 2 3 4 5 6 7 8 9, 3 गेल्या रेषा, उरले किती 6 रेषा, म्हणजे 6 दशक 2 एकक, म्हणजे 60 आणि 2 62. समजले? अतिशय सोपे असे हे गणित होते मुलांनो, समजले ना? करा मग तुम्ही आता अजून एकदा डबल.